नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे तुमचं आमच्या शेवटच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही जसं टायटल आणि थंबनेल बघितलं असेल की आमचा हा शेवटचा ब्लॉग आहे. कारण की खूप सारे असे प्रॉब्लेम्स आहेत, टाइम भेटत नाही आहे, कामावरती पण खूप प्रेशर आहे आता आणि निकिता सुद्धा प्रेग्नेंट आहे, तर तिला सुद्धा जास्त हालचाल होत नाही आहे. आणि आम्ही आता रील्स बनवतो इंस्टावरती, मोठे ब्लॉग करतो, तर त्यामुळे थोडी धावपळ होते तिची आणि तर थोडी घरी पण लक्ष द्यावं लागतं. आणि भरपूर सारे आहेत अडथळे, त्यामुळे आम्ही खूप मनावर असं दगड ठेवून आम्ही असं निर्णय घेतला की आपण ब्रेक देऊ किंवा आपण थांबवून टाकू. कारण की कसं आहे ना, सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करणं पॉसिबल नाही आहे. घर आहे, आता काही वेळाने नवीन घरात एक पाहुणा येणार, जॉब आहे आणि असं EMI आहे. माझा कसं फिक्स EMI असतो एक घराचा, तो जातो आणि घरी सुद्धा खर्च आहे आणि हे सुद्धा आता जॉबवर नाही आहे, तर थोडंसं खर्च हिला पण असतो. तर आणि कसं एक फिक्स इन्कम आलं तर बरं होतं ना, की आपल्याला माहिती असतं की आपल्याला इथं हा खर्च जाणार आहे, इथं हा जाणार आहे, इथं आपली इन्व्हेस्टमेंट आहे. तर खूप साऱ्या अशा अडथळ्यांना पार करून आम्ही हे ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं. आणि असं स्टार्टिंगला थोडंसं मोटिवेशन पण असतं की हा वाचर आपण एकदा ट्राय करू, आपण 2-5 व्हिडिओ. पण आमचे काही व्हिडिओ खूप चांगले गेले, काही व्हिडिओला रिस्पॉन्स नाही भेटला. अजून आमचं चॅनल सुद्धा मॉनिटाईज नाही झालंय, त्यामुळे आम्ही हा लवकर निर्णय घेतोय की आपण हा चॅनल वगैरे बंद करू. मी जेव्हा हिला बोललो की आपण हा चॅनल वगैरे बंद करू, ती मला बोलली की 2दा-3दा विचार करून बघा. खूप मेहनतीने आपण हा चॅनल उभा केलाय. मेहनत म्हणजे 2.5-3 महिने झालं, पण आम्ही त्यासाठी खूप मेहनत करतो. व्हिडिओ बनवा, त्याला एडिट करा, शूट करा आणि तुमच्यापर्यंत ती पोचवा. तर असं सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही हा प्लॅन केला की आपण हा थोडासा ब्रेक देऊ किंवा आपण हा चॅनल थांबवू. आणि थोडंसं बॅलन्स झालं घर आणि जेव्हा बाळ वगैरे येईल, तेव्हा मग आपण विचार परत करू की चालू करायचंय की नाही करायचंय वगैरे. सो जसं हे बोलतायत तसं आम्ही बंद करणार आहोत चॅनल, आमचं दोन्ही पण करणार आहोत. तर डॉक्टरनी सांगितले पूर्ण बेड रेस्ट घ्यायला, कारण की मला पण खूप त्रास, हातपाय माझे सुजायला लागलेत आत्ताच. सो मला त्रास पण होतोय खूप, तर नाही जमत आहे आम्हाला. तो व्हिडिओ एडिटिंग करा, परत सगळं एवढं बनवा, नाही होते आता ते. कसं जॉब करून मी येतो 9 वाजता, मग आम्ही शूट कधीतरी करतो रात्री 9, 10, 11 वाजता. रील्स करा, लॉंग व्हिडिओ करा आणि ते एडिट करता करता त्याचे 1-2 वाजतात. आणि त्यामुळे झोप नाही पूर्ण हिची आणि माझी, आणि घरच्यांकडून पण थोडासा कधी कधी 1-2 वाजतात की तुमचं काय चाललंय, हा धांगण-धिंगाणा, काय रिस्पॉन्स तुम्हाला भेटत नाहीये. उलट लोक पण तुम्हाला नावं ठेवतात की काय तुमचे चाळे चालू आहेत. तर मी बोलत चला आता आपण एवढे आपण व्हिडिओ टाकलेत. तुम्ही जर बघाल आमच्या पेजवरती की आहेत 60-70 60च्या आसपास आमचे शॉर्ट्स आणि लॉंग व्हिडिओ 10-12 पर्यंत झालेले आहेत. आणि तसं आपण जसं मेहनत करतो तसं आम्हाला तेवढं फॉलोअर्स पण नाहीये, फॉलोअर्स पण एवढे नाही, 1000 पर्यंत तर नाही गेले, मॉनिटाईज पण झालं नाही अजून. हा, जर इथून काही इन्कम असती तर आपण काहीतरी विचार केला असता. आणि काही व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलाय, पण काही व्हिडिओला एवढा रिस्पॉन्स भेटला नाहीये. आणि आम्हाला कळलं की तो आमच्यामध्ये टॅलेंट नाहीये. कॅमेरा समोर उभं राहून बोला, ऍक्टिंग करा, आपलं तेच काम आहे. केस कापा, नीट 4 पैसे घरी येऊ द्या, घरचे आई बाबा पण खुश आणि बायको पोरं पण खुश. जर काय झालं तर नक्की आपण परत हा चॅनल रिवाईव्ह करू. पण तुमच्यासाठी मित्रांनो हा चॅनल असेल, आपल्या आपले व्हिडिओज असणार, चॅनल असणार, आपले व्हिडिओ असणार युट्यूब वरती. कारण की एकदा युट्यूब वरती टाकलेले व्हिडिओ राहतात. किंवा आमची कधी आठवण आली की हा वाचल संजोग निकिता, आपण यांना बघू, यांचे ब्लॉग्स बघू कसे त्यांनी केलेले, तर तुम्ही नक्की आमचे ब्लॉग्स बघू शकता. आणि ते असणार सुद्धा आहेत. आणि आमचं जे इंस्टाग्राम पेज पण आहे ते सुद्धा आम्ही विचार करतो की आपण थोडंसं ब्रेक थांबावं. कारण की काही व्हिडिओजला एवढा रिस्पॉन्स नाही भेटलेला आहे आणि लोक पण बोलायला लागलेत की काय चालू आहे, तुम्हाला रिस्पॉन्स भेटत नाहीये, 2 रुपये तुम्हाला पण एक्स्ट्रा येत नाहीये. जॉब म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी व्हिडिओ बनवली, त्यामध्ये माझं
सलॉनचं आणि जॉबचं एक शॉट घेतलेला, त्यात माझ्या सलॉनचं नाव पण आलं. तर मला ऑफिशियली बोलवलं पण मॅनेजर लोकांनी की तुमच्या व्हिडिओमध्ये आपल्या सलॉनचं शूट आलंय, नाव आलेलं आहे, तर तू कोणची परमिशन वगैरे घेतलीस वगैरे, काय कसं काय काय घेतलं, कोणाला विचारून तू घेतलं. तर ते सगळे प्रॉब्लेम्स आले आणि मग ते बोलले की तुला एकच काहीतरी डिसिजन घ्यावं लागेल, तू एकतर हा काम कर किंवा तू कॉन्टेंट क्रिएशन ब्लॉगिंग वगैरे कर चालू. तर आणि कंपनीचे पॉलिसीज पण आहेत जिथे मी काम करतो इकडे की एका वेळा तुम्ही कंपनीचे तुम्ही नाव नाही यूज करू शकत कुठल्याही व्हिडिओमध्ये विदाउट परमिशन. आणि जिथे तर आम्ही हा तो ब्लॉग गेला, आम्हाला चांगला भेटला रिस्पॉन्स, पण एवढंच काय असं वाटलं नाही की आपण पुढे त्याला घेऊन चालू. आम्हाला आज 10 व्हिडिओमध्येच माहिती पडलं की आमची ऑडियन्स कोण आहे, आम्हाला कोण प्रेम करतं, किती प्रेम भेटतं आम्हाला. हा, तुमचे कमेंट्स वगैरे वाचतो, 3-4 कमेंट तर काय वाचायचे, चांगलं प्रेम आलं असतं तर आपण विचार केला असतं की चला आपण कंटिन्यू म्हणून असं ठेवू. ठीक आहे. आणि आता हिची पण डिलिव्हरी होईल 3-4 महिन्यानंतर, इथं ही बिझी होईल, इथं मी बिझी होईल, मग तुमच्यापर्यंत ते सुद्धा ब्लॉग येणार नाही आहेत. आणि कसं कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. मी भरपूर साऱ्या ठिकाणी बघितले लोक कन्सिस्टंट आहेत, त्यांनाच पुढे जाऊन त्यांची ग्रोथ झालेली. तर या सगळ्या गोष्टी आहेत, आम्ही विचार वगैरे केलाय. आणि जॉबवरून निघण्यापेक्षा आपण थोडंसं ब्लॉगिंगलाच आपण थांबवू असा मी विचार केला. तर बघू, तुम्ही असं आमच्यावरती प्रेम करत राहा, आमची व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती असतीलच. आणि आजची जी डेट आहे, आजची जी डेट काय, 1 एप्रिल. 1 एप्रिल. आजची डेट 1 एप्रिलला आहे. पण 1 एप्रिलला का असतं, 1 एप्रिलला का असतं सांगू नका आम्हाला. पण 1 एप्रिलला काय असतं ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. ऍक्टिंग कशी वाटली आमची? आमची ऍक्टिंग कशी वाटली तर नक्की सांगा. आम्ही हा चॅनल बंद करणार नाही आहोत. खूप मेहनतीने आज आम्ही चॅनल ग्रो करतोय, तुमचं खूप चांगलं प्रेम भेटतंय, सपोर्ट खूप आहे तुमचा. आम्ही चॅनल बंद नाही करणार. तर 1 एप्रिलला काय असतं तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हिडिओ थोडासा लेट येतोय, पण नक्की सांगा कसं आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.